नालेसफाई कामातील भ्रष्टाचार आरोपाबाबत 19 दोषींना 7 दिवसात उत्तर देण्याची नोटीस महापालिका आयुक्तांनी बजावली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या मागील वर्षीच्या नालेसफाई कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी समितीने तब्बल 19 जणांवर ठपका ठेवला आहे। या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली। 19 जणांना कारणे दाखवा नोटीस उद्याच बजावण्यात येणार असून त्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे। या कालावधीत संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे। त्यानंतर चौकशी अहवाल, संबंधितांचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे कोणती कारवाई करावयाची तसेच दंडाची रक्कम कशी वसूल करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। या प्रकरणात प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे। त्यामुळे महापालिकेतील नगर अभियंता पदाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आता पुढे आणला जाणार आहे। येत्या 7 दिवसात नगर अभियंता नियुक्तीचा प्रस्ताव तयार करून महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात येईल, असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नगर अभियंता नियुक्तीचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहे। सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून पुढील नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। सध्या नगर अभियंता पदाची जबाबदारी नीलकंठ मठपती यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान नालेसफाई प्रकरणातील दोषींवर प्रशासकीय पातळीवर कारवाई केली जाणार असली तरी या प्रकरणात फौजदारी कारवाई होणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे 19 जणांना बजावण्यात येणाऱ्या कारणे दाखवा नोटीसीनंतर नेमकी कोणती कारवाई होते याकडे आता महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे।